तोड्या होता. एके दिवशी तो लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला. विहिरीजवळ एक सुकलेले झाड होते. त्या झाडाची लाकडे तोडण्यासाठी तो झाडावर चढला. झाडाची लाकडे तोडता तोडता त्याची कुऱ्हाड विहिरीत पडली. आता काय करावे तो विचार करू लागला. तेवढ्यात विहिरीतून जलदेवी वर आली. आणि तिच्या हातात सोन्याची कुऱ्हाड होती. तिने ती कुऱ्हाड लाकूड तोड्याला देत म्हटली, ही घे तुझी सोन्याची कुऱ्हाड. तो म्हणाला, ही माझी कुऱ्हाड नाहीये. जलदेवी चांदीची कुऱ्हाड घेऊन आली. तिने ती कुऱ्हाड लाकूड तोड्याला देत म्हटली, हे घे तुझी कुऱ्हाड. तो म्हणाला, ही कुऱ्हाड पण माझी नाहीये. शेवट जलदेवी पुन्हा विहिरीतून वर आली. तिच्या हातात सोन्याची, चांदीची व लोखंडाची अशा 3 कुऱ्हाडी होत्या. तिने सगळ्या कुऱ्हाडी लाकूड तोड्याला देऊ केल्या. पण लाकूड तोड्या म्हणाला, जलदेवी, माझी कुऱ्हाड लोखंडाची आहे, तीच मला दे. त्याच्या या प्रामाणिकपणावर प्रसन्न होऊन जलदेवी त्याला सगळ्या कुऱ्हाडी बक्षीस म्हणून दिल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या कथेतून हा बोध मिळतो की नेहमी खरे बोलावे.